श्री मल्हारी सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवणी पर्वताशी, गेले सारे अमरावतीसी, इंद्रराजास सांगण्या. रत्ने झळकती सिंहासनी, इंद्र बैसला आसनी, अनेक अप्सरा येऊनी, करीती तयाची सेवा. तेथे सेवितसे अग्नी, यमपाश सोडुनी, कुबेर नवनिधी घेऊनी, सेवा करीतसे शक्राची. सूर्य शांत मूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी, बृहस्पती करी स्थवनाशी, त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्रनगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले, देवता सारे तेथे विराजले. अमरावती नगरीत ऐसा तो देवराणा, देखोनिया ऋषीगणा, स्वतः उठोनिया सिंहासना, तयांसी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच. दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन, तुम्ही कार्य घेऊनी कवन, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच. तुझे अभय आम्हासी, म्हणून मणिचूर पर्वतासी, आम्ही करीत होतो तपासी. आला तेथे मल्लदैत्य, घेऊनी दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला, आम्हासी पिळू लागला, तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून, कुटुंबे आनिके पर्वते ठेवून, आले तुझ शरण तू सर्व जाणसी. देवराया उतके करणे, दैत्यमनी मल्लावध करणे, आम्हासी आश्रमी स्थापणे, तुम्ही निर्भय करून या. शक्र उवाच. त्या दैत्ये ब्रह्मासी आराधिले, एके अंगुष्ठे तप केले, धूम्रपानासहित जपिले, तयाने झाला अमरतो. त्या तपोबळे उन्मंत झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत. त्या महादृष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश वदवावे. तोच पालन करता सृष्टीचा, धर्मपुत्र निघाले तेथून, हृदय श्री विष्णुचरण स्मरून, पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुनी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमलनयन, केला पितांबर परिधान, रत्न जडित सिंहासन, शोभतसे मेघवा सावळा. केयूर कणक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकीत, कर्णी कुंडले मिरवीत, हृदयी वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्मशंख चक्र शोभी, पद्मासनी बैसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी बोतिला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक, कपिल मुनी सिद्ध साधक, जवळी ते सनकादिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहोनी आनंदले, नेत्रतयाचे जळी भरले, नमस्कारुनी उभे ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच. जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती, लक्ष्मी सहित राजहंसा, जगदान्मया जगज्जीवना, ऐशी स्तुती कोणी, संतोषला तो चक्रपाणी. मेघ गंभीर वचनी, पुसता झाला ऋषींसी, श्री भगवान उवाच. प्रसन्न झालो तुम्हासी, का येणे केले वैकुंठासी, सांगावे तुम्ही मजसी. धर्मपुत्र ऋषीवरांनो, तुम्हा ते कोणी कष्टविले, कवने पापी भेडसाविले, दुर्मदे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे. एकोणी महाविष्णूची वचने, संतोषली धर्मपुत्राची मणे, नमस्कार करुनी चरणे, सांगते झाले तयासी. ऋषी उवाच. मणिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी, मनी मल्ल दैत्ये पीडिले आम्हासी, आमुचे आश्रमासी नासविले. अमरावतीचा राणा, तो मनी मल्ले जिंकिला,
पिडिले आम्हा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच, मनी मल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मा साराधिले, अमरते जाहले, कोणी जिंकू न शके तयांशी. तेन हार मानती, एका त्र्यंबका वाचुनी, चला जाओ शिवभुवनी, तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास, तोच वधिल मनी मल्लासुरांस. चला ऋषीवर हो, कैलास भुवनीची कथा, निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवणी समर्था. सांगतसे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.